तीन वेळा सामूहिक नमस्कार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं सतां मृत्युः सम्भवं तदा वन्दे दयावहं योधपदाम्बुजम्. शारदा शारदा भोजवदनाम्बुजे सर्वदा सर्वदा स्माकं सन्निधिं क्रियाम्. नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय हर्षेणान्तरवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽस्तुते व्यासकृष्णाय येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो जयांसा जनी जयनामाभृता जयान्ये जयांसामुखे सर्वदा नमस्कार. शुकासाये पूर्णपर्यायजनसि परमानंदं
भगवंताचं नाम घेऊया. काल आपण म्हटलंय मी एकदा सांगणार आहे, माझ्या पाठीमागून म्हणायचं बरं का, प्रयत्न करायचा बरं का, त्या रिदममध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. थोडं काही जणांचं काय होतं, शब्द पुढे मागे होतात किंवा टाळ्या चुकतात. मी काय छान बघत होतो याच्याकडे बघू नका. तुमचा आपला एक टोका ठरलेला काही आपले उभा म्हणतात आमचं बरं का, झांज वगैरे नंतर येते, पहिले एक टोका. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये लय आहे बरं का. आपण श्वास घेतो ना, तो एका लयीत घेतो बरं का. याचा अर्थ आपल्यात लय आहे, फक्त ती आपल्याला शोधावी लागते. जय जय शंकर नमामि शंकर म्हणा. नमामि शंकर जय जय शंकर नमामि शंकर म्हणा. जय शंकर शिव सांब हरी. जय शंकर शिव सांब हरी. जय जय शंकर नमामि शंकर. जय शंकर शिव सांब हरी. जय गिरिजापति नमामि शंकर. जय गिरिजापति नमामि शंकर.
या शिवमहापुराणाच्या निरूपण श्रवणासाठी उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक याज्ञ, कीर्तनकार, प्रवचनकार अशांपैकी जर कोणी उपस्थित असेल तर श्रेष्ठ असे कला उपासक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं की नेमकं म्हणजे चांगलं वागण्याचा उद्धार तर होतोच, नाही का? आपण सगळे सज्जन आहोत. मंदिरामध्ये येणारे सगळे सज्जन शक्ती असते बघा, पक्क लक्षात ठेवायचं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. नाहीतर बाहेरून जाणारे किती असतात यावं असं वाटतं का? पूर्व सुकृत नाही, लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवायचं. मंदिराच्या ट्रस्टवरती काम करावं असं वाटतं, काही मिळत नाही बरं का. मी आहे मंदिराच्या ट्रस्टवरती, खिशातूनच द्यावं लागतं. पण हे भाग्यात लागतं बरं का, लक्षात ठेवा. माझ्यावरती भगवंतांची तेवढी कृपा आहे की मी ते देऊ शकतो, एवढं सामर्थ्यवान त्यांनी मला बनवलं आहे, म्हणून हे काम माझ्याकडे आलं. लक्षात ठेवा, नेहमी असा विचार करायचा कोणत्याही कामाचा. सगळ्यांच्या घरी जे म्हणतात ना तेच माझ्या घरी म्हणतात. चालले लष्कराच्या भाकऱ्या वाजत, काय मिळणार आहे यानं, काय मला काय मिळणार आहे हा विचारच नाही बरं का. यानं समाजाला मी काय देऊ शकणार आहे हा विचार, आणि ते देऊ शकतो. याचं कारण आहे त्यानं माझ्या 2 वेळेच्या जेवणाची सोय केली. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा अधिक काहीही लागत 6x3 जमीन
त्याच्यापेक्षा तर आपलं केवढं मोठं आहे हो. 2 BHK, 3 BHK, 4 BHK. ज्यांना आपलं घर छोटं वाटतं, ऐका फार महत्वाचं, त्यांनी काय करायचं, एकदा स्वतः सगळं घर झाडून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पूर्वी कसं ते मॉपर वगैरे नव्हतं बघा, खाली बसून फडक्याने पुसायला लागायचं का, ते करून बघा, म्हणजे कळेल आपलं घर किती मोठं आहे. काय परिस्थिती आली बघा आपल्याला, झाडायला शक्य होत नाही बघा. अनेक घरांमध्ये ही परिस्थिती आहे, 4-4 दिवस घर झाडलं जातं. असं काल आपण पाहिलं की ती चंचुला आणि बिंदू, पुन्हा पुन्हा ही नावं एवढ्या करता सांगतोय की हे ऐकले नसतं. भागवतातल्या कथा, रामायणातल्या कथा, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता मातुश्री, पक्क माहिती. हे नवीन आहे बघा, म्हणून पुन्हा पुन्हा पक्क व्हायला. अभ्यास का करायचा पुन्हा पुन्हा? बेचा पारा कधी म्हणलाय हो आपण? का पक्का? पुन्हा पुन्हा म्हणलाय ना, 10,000पेक्षा जास्त वेळा म्हणला असेल, काढून बघ पक्का. तसं परमार्थ हा पक्का झाला पाहिजे बरं का. या सप्ताहात काय करायचं आपल्याला, तर परमार्थ पक्का झाला पाहिजे आपला. परमार्थ पक्का झाला पाहिजे. सप्ताहाचं फल काय, तर मी एक पाऊल भगवंतांच्या दिशेनं अधिक चाललो का, हे सप्ताहाचं फल. बाकी सगळ्या गोष्टी होत राहणारच आहे. ती चंचुला ती आधी चांगली वागायला, पण मग काहीतरी घडलं आणि तिने वाममार्गाचा अवलंब केला. यथाकाल देह पडला, आपण त्याच्यापूर्वी शिवमहापुराणाचं श्रवण झालंय आणि तिला शिवगोपी बरं का, भगवंतांच्या जशा गोपी आहेत ना, तसं यांना शिवगोपी असं म्हणतात. शिवांच्या गोपी आहेत या सगळ्या. शिवगोपीचा देह प्राप्त झाला. आणि काल आपण पाहिलं की ही पार्वतीच्या सेवेमध्ये अखंड पार्वती मातेच्या, आणि पार्वती मातेला तिला ती हात जोडून उभे बरं का. कालचा सिरियलचा एपिसोड आठवा, मी दाखवत होतो कशी होती, अगदी हात जोडून उभे. माते, मी विचारू काय एक प्रश्न तुला, मला काही विचारायचं आहे, विचारू. काल मला पांडेजींनी विचारलं, एक प्रश्न विचारू तो म्हणलं विचार. मला जशी स्मृती आहे तसं ना, बिंदुक नावाचा माझा एक नवरा पती होता. तो कुठल्या जन्मातला हे मला आठवत नाही बरं का, कारण अनेक जन्म झालेत ना तिचे. आपला काही हा एकच जन्म नाही आपल्याकडे, असं नाही बरं का ह्याच जन्मात काय ते सगळं मिळेल ना, आणि त्याच्यानंतर काय ते गेल्यानंतर 72 हूर वगैरे ना, काय नाही असं. आमचा कर्मविभाग सिद्धांत आहे बरं. याचा अर्थ चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ. पण हे चांगलं आणि वाईट कोण ठरवतं, तर ते आपण आपल्या सोयीने ठरवतो. तसं नाहीये. धर्माला काय अपेक्षित आहे त्याच्यावरनं ठरतं बरं का. मनुस्मृतीमध्ये मनु नावाचे महाराज आहेत, मनुने ती लिहिली आहे म्हणून त्याला मनुस्मृती म्हणतात. मनुस्मृतीमध्ये बरं तुमच्या सगळ्यांकरता सांगतो की मनु महाराज हे काही ब्राह्मण नाहीत, ते क्षत्रिय आहे. नाहीतर आपल्याला उगाच ते मनुस्मृती काय फाडून टाका, जाळून टाका, नाही का, काय वाचलं नसतं बरं का. राजकारणाला काही कळत नाही बरं का. मनु महाराज काही ब्राह्मण नाही, क्षत्रिय आहेत ते. क्षतात त्रायते इति क्षत्रिय, क्षत्रियाची व्याख्या, जो रक्षण करतो तो क्षत्रिय. ती म्हणाली की बिंदुक नावाचा माझा पती होता, माझा तर उद्धार झाला, पण त्याचं काय झालंय मला जरा
त्याचा काही उद्धार झाला आहे का काय अजून? पार्वतीने लगेच आपल्या जणांना बोलवून म्हणाली, बघा काय हिची केस काय बघा आहे का. तुंबरू नावाचे ऋषी जसे देवर्षी नारद आहेत ना, असे हे तुंबरू नावाचे ऋषी. त्यांना सांगितलं, बघा तुम्ही जरा बघा आपल्याकडे पत्नी कशी असावी ना, ती त्या लोकात गेल्यानंतर सुद्धा हा जो आपला पती आहे, ज्यानं त्रास दिला आहे आपल्याला, जो आपल्याशी वाईट वागला आहे, त्याचं कल्याण व्हावं असं चिंतते. पतनात त्रायते, पतन होण्यापासून जी रक्षण करते तिला पत्नी म्हणतात. काय काय गुण असायला पाहिजेत बरं का, कशी असावी पत्नी सांगितलंय आपल्याला. कार्येषु मंत्री, कार्येषु मंत्री म्हणजे एखादं काम निघाल्यानंतर जिच्या बरोबर मंत्र्याप्रमाणे मंत्रणा करता आली पाहिजे, तेवढी ती हुशार पाहिजे. म्हणजे तिला विचारायचं बरं का, अमुक अमुक ठिकाणी मी जागा बघितली आहे, तर तो फ्लॅट घेऊ का नको, परस्पर बुकिंग करायचं नाही, तिचा सल्ला घ्यायचा आहे. अशी अशी स्कीम आहे, जास्त इंटरेस्ट आहे, करू का ग? ती म्हणते नको, नाही का, जास्त इंटरेस्टचा लोभाबाई आपले आहे ते जाईल. आहे की नाही? आता हे घटना घडतायत ना, फ्रॉड, हे कशापायी घडतायत? या अशा आमिषांमुळे बरं का. कार्येषु मंत्री वचनेषु दासी, दासीप्रमाणे काम करणारी. भोजेषु माता शयनेषु रंभा. भोजेषु माता फार महत्वाचं प्रकार आहे. जगामध्ये फक्त आणि फक्त आईलाच असं वाटतं बरं का की आपल्या मुलांना भरपूर जेवावं. मुलांना किंवा मुलीला हॉटेलमध्ये जा बरं, त्यांना वाटतं का तुम्ही भरपूर जेवावं. ते पहिल्यांदा ते ॲपेटायझर आणून देतात, पाणीच असतं बरं का ते. आईला वाटतं आपल्या मुलाला मुलीनं भरपूर जेवावं, गुटगुटीत व्हावं, छान अभ्यास करावा, छान तब्येत कमावी. लक्षात घ्या, शाळेमध्ये जाताना आपण म्हणतो ना काहीतरी खाऊन जा, कामावर जातो अर्धी पोळी खाऊन जा. वडील म्हणतात बघेल खाईल पाहिजे, नाही हो घरचं. का वाटतं व्हायला? भोजेषु माता. भगवान श्रीकृष्णांची कथा आहे बघा. सांदीपनींच्या आश्रमामध्ये होते शिकायला, आपल्या सगळ्यांना माहिती. शिवपुराणातली नाही, भागवतातली कथा आहे, पण उल्लेख आलाय म्हणून सांगतो. ते सगळं शिक्षण झालं, काय गुरुदक्षिणा वगैरे दिली आणि हात जोडून उभे राहिले बरं का सांदीपनींसमोर. आणि सांदीपनींना म्हणाले, गुरुदेव काहीतरी आशीर्वाद द्या. सांदीपनी म्हणतायत की मी काय तुला आशीर्वाद देणार, की प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेस, ते तत्व तू आहेस, मला काय माहिती नाही का? तू शिकायला का आलायस? तर गुरु महती वाढावी याच्याकरता तू शिकायला आलायस बरं का. तुला काही हे सगळं तुझ्यापासून निर्माण झालंय, काय आशीर्वाद देऊ? तेव्हा भगवंतांनी काय मागितलंय नीट लक्षात ठेवा. भगवंतांनी मागितलंय की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, नीट आहे का, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला माझ्या मातेच्या हातचं भोजन पाहिजे. आणि भगवंत रोज संध्याकाळी आपल्या मातेच्या हातचं जेवतात. सकाळी त्यांचं ते 16,108 महाग, आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे. संध्याकाळी कुठेही भगवंत जेवलेले नाहीत बरं का. रोज जेवायला घरी आपण म्हणतो की नाही मुलाला, काय काय ढोल वाजवायला जायचे ते जा, जेवायला घरी.
गणपती म्हणतो संदर्भ सांगितलं. भोज्येषु माता शयनेषु रंभा मनोनुकूला क्षमाया धरित्री. मनोनुकूला म्हणजे यजमानांच्या मनामध्ये काय चाललंय हे तिनं बरोबर ओळखलं पाहिजे. म्हणजे आल्या आल्या चेहरा पडलेला पाहायला मला वाटलंच काम झालेलं असं म्हणायचं नाही. तिला कळलं पाहिजे, म्हणायचं नाही, यजमानांना दुखवायचं नाही तिला. क्षमाया धरित्री, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील. षड्गुण्यमेत पतिव्रताना, हे 6 गुण जिच्याकडे आहेत तिला पतिव्रता असं म्हणतात. आणि हिला देह टाकल्यानंतर सुद्धा आपल्या पतीचीच काळजी आहे. झालं तुंबरू आले, त्यांनी लगेच ते वायफाय ऑन केलं, इंटरनेट. व्हेअर इज माय ट्रेन, लोकेशन आता करतो की मी आत्ताच्या भाषेत का बोलतोय तुम्हाला कळालं. हा, इंटरनेट म्हणजे अंतर्ज्ञानानं ओळखलं. बरं, डोळे हे डोळे बंद केले की कसं काय दिसतो. आम्हाला डोळे उघडे असताना दिसत नाही. लक्षात घ्या, त्याच्याकरता साधन आहे. बरं का, साधन आहे. व्यासन नाही कसं दिसलंय सगळं. व्यासांना काही कोणी येऊन सांगितलं नाही असं असं लिहा. हे दिसलंय सगळं व्यासांना. वेद दिसले, मग जो एक वेद आहे त्याचे 4 भाग केले व्यासांना. आणि 5वा आयुर्वेद. आणि त्यांनी पाहिलं की एका घोर अरण्यामध्ये हा जो बिंदू आहे तो पिशाच झालेला आहे. भूत वेगळं, प्रेत ही योनी सांगितली. आपण ज्याला प्रेत म्हणतो ते फार बरोबरच आहे. भूत वेगळं, प्रेत वेगळं, पिशाच वेगळं. आपण सरसकट सगळ्याला एकच समजतो, तसं नाही. हे पिशाच कसे असतात फक्त ऐकून ठेवा, तरी दिसले तर ओळखायला सोपं जातात. पिशाच जो आहे यांचे देह आपल्याला दिसत मिळतात, वायू असतात. आपण म्हणतो ना एखाद्याला बाधा झाली बघा, कशाची होते ही यांची बाधा. याच्याकरता आमच्याकडे किती छोटा संस्कार आहे बरं का. याच्याकरता आमच्याकडे केस बांधून बाहेर पडायला सांगितलंय मातृवर्गाला, भगिनी वर्गाला. का तर त्यांना ती बाधा किंवा त्यांच्यावरती अटॅक लवकर होऊ शकतो. म्हणून आपल्याकडे बाहेर फिरायला जाताना संध्याकाळच्या वेळेला, ही संध्याकाळची जी वेळ आहे ना, ही भगवान शिवांचे गण बाहेर पडण्याची वेळ आहे बघा. म्हणून या वेळेला आपल्याकडे काय एखाद्या मंत्राचा जप करावा, रामरक्षा म्हणा, काल आपण हनुमान चालीसा म्हणते. हे सगळं शिवांना जे प्रिय आहे ना, शिवगणांना जे प्रिय आहे ती आराधना या काळात करायची बघा. ही आराधना या काळामध्ये करायची. हा वायू यांचं कसं असतं, हे काय करतात. आपण बघा अनेक वेळा आपल्याकडे फार छोटे छोटे संस्कार आहेत. कुठल्या पहिल्यांदा आपल्याकडे तोंड धुवायला सांगितले ना, खरकट्या उष्ट्या तोंडाने झोपत नाही, खरकट्या तोंडाने. हा, आणि उठल्यानंतर पहिलं काय करायचं, तोंड धुवायचं, मुखमार्जन, ब्रश. आजच्या वेळेला हे काय तर अन्नाचे जे बारीक कण अडकलेले असतात ना, ह्या कणांवरती ते बसतात बरं का. मोकळ्या केसांवरती बसतात. हे पिशाच, त्याला धरतं ते वायुरूप आहे. मी मागच्या
माझ्या पुढे 3-4 मुली होत्या, सगळ्यांनी केस असे मोकळे सोडले. मला वाटतं ते पिशाचेच बहुतेक राम 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 असं म्हणत असले या सगळ्यांना. काय का आमच्याकडे काय एवढ्या बारक्या 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 गोष्टी लिहिलेल्या आहेत याचं काही कारण आहे. या पिशाच्यांचे देह खूप मोठे असतात, म्हणजे पोट खूप मोठं असतं आणि मुख केवढं असतं, तोंड केवढं असतं, तर सुईचं जे नेळं असतं ना, नाक ज्याच्यातून आपण दोरा ओढतो बघा, इतकं छोटं असतं. का तर यांना सारखं काहीतरी खावंसं वाटतं, म्हणजे यांचं पोट कधीच भरत नाही. त्यामुळे ते म्हणून मुष्ट्या तोंडानं खरकट्या तोंडानं का झोपायचं नाही, तर ते जे बारीक कण अडकलेले असतात ना, तिथे तिथे ते पिशाच बसू नये. याच्याकरता आहे आमच्याकडे हा विचार, याच्याकरता आहे आमच्याकडे. केस मोकळे का सोडायचे नाही, तर ते वाऱ्यावरती उडतात ना, वारा आला की हे पिशांचे वायुरूप असतात, वाऱ्याबरोबर ते इकडे तिकडे उडतात, म्हणून नाही सोडायचे. तेवढ्याकरता शिखाबंधन आहे आमच्याकडे. तुंबरूंनी पाहिलं हा एका अरण्यामध्ये पिशाच झालेला. पार्वती मातेला सांगितलं, ती म्हणाली काय तुझी काय इच्छा आहे, ती म्हणाली माझा जसा उद्धार झाला तसा त्याचा व्हावा, एवढीच माझी इच्छा आहे, बस ठीक आहे माझं. तुंबरूंना सांगितलं त्याला शिवपुराण ऐकवा. तुंबरू काही शिवगणांसह गेले बरं का. आता हा त्यांना दिसतं बरं काय, साधू संतांची तुलना आपण त्यांना कसं काय दिसतं असं फार आपल्याला वाटतं बरं का. याचं कारण आपण आपल्या चष्म्यातून त्यांच्याकडे पाहत असतो. त्यांचं फार वेगळं असतं. त्या भानगडीत तुम्ही जाऊच नका. याचं कारण वरवर जरी तो सामान्य दिसत असला ना, तरी साधनेला तो फार मोठा असतो, फार मोठा असतो. तुंबरूंनी काय केलं, ते जेव्हा आले तेव्हा पाहिलं की हा वाऱ्याबरोबर इकडे तिकडे उडतोय. वाऱ्याची जसा इकडनं वाराला की इकडे, इकडनं वाराला की इकडे, म्हणून त्याला बांधला पहिल्यांदा एका झाडाला. यानं फार विरोध केला. ते म्हणाले अरे तुझ्या उद्धारा करता आले, तुला काही त्रास द्यायला आले नाही. त्या पिशांचे काही कोणाचं ऐकत नाही. तुंबरूंनी त्याला बांधलं आणि बांधल्यानंतर काय केलं, तिथे शिवपुराणाचा सप्ताह केला, कथा केली, संपूर्ण शिवपुराण सांगितलं. आणि या पिशाच योनीमध्ये असताना त्यानं जे श्रवण केलं त्यानं सुद्धा त्याचा उद्धार झाला. अशा अजून काही कथा ह्या शिवपुराणाच्या महात्म्यामध्ये येतात. जसं आपण एखादं पुस्तक असतं आणि त्याच्यात वेगवेगळे धडे असतात. जसं रामायणामध्ये सुंदर कांड आहे, रामायणामध्ये कांड आहे आणि मग त्याच्या अंडर सर्ग. कांड म्हणजे मोठा मोठा ग्रंथ, त्याच्या आतमध्ये छोटे 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 सर्ग. श्रीमद भागवतामध्ये स्कंद आहे, 12 स्कंद, 12 स्कंद. तसं शिवमहापुराणामध्ये जे मोठे चॅप्टर आहेत आत्ताच्या भाषेत, त्याला संहिता असं म्हणतात. संहिता त्यातल्या विद्येश्वर संहितेपासून मूळ शिवमहापुराणाला प्रारंभ होतो. अजूनही काही कथा आहेत ज्या शिवमहापुराणाच्या महात्म्यामध्ये आल्या. आपल्याकडे त्या सगळ्या बघायला काही वेळ नाही आहे तेवढा, म्हणून आपण एक कथा त्यातली पाहिजे. विद्येश्वर संहितेमध्ये मूळ ते शिवनामाचं तत्व आपण ते ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये त्याची पूजा करतो, लिंग स्वरूपामध्ये त्याची पूजा करतो.
पहिल्या काही अध्यायांमध्ये या सगळ्या एकूण पुराणाचा परिचय, कोणकोणत्या संहिता आहेत त्याच्यामध्ये. तर विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्रकोटी रुद्र संहिता, एकादश रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृ संहिता, वायव्य संहिता आणि धर्म संहिता, अशा एकूण 12 संहिता आहेत. मूळ जे शिवपुराण सांगितलेलं आहे, जे भगवान शिवांनी पार्वतीला सांगितलं, ते 1,00,000 श्लोकांचं आहे असा उल्लेख आहे. पण व्यासांनी काय केलं, ते संक्षिप्त केलं. कारण पुराणांमध्ये अनेक गोष्टी बऱ्याच वेळेला रिपीट होतात, पुनरावृत्ती होते. का? अमुक एका ऋषींबरोबर घडलेला प्रसंग सांगितला त्यांनी, आणि त्यावेळेला कोण कोण होतं, त्यांनी अजून कोणाला तरी हा प्रसंग सांगितला. मग तो पुराणामध्ये 2दा लिहिला जातो. म्हणजे देवर्षी नारद असं म्हणाले आणि ब्रह्मदेव असं म्हणाले. म्हणजे एकदा ब्रह्मदेवांच्या, आजच्या भाषेत ब्रह्मदेव काय म्हणाले ते त्यावेळेला नारद उपस्थित होते. मग नारद काय म्हणाले, मग तीच पुन्हा कथा आहे. असा जो सगळा रिपिटेशन झालेला भाग आहे तो व्यासांनी काढला. आणि व्यास म्हणाले, या सगळ्या एकूण शिवतत्वातलं मला जे काही समजलं ते त्यांनी 24,000 श्लोकांमध्ये सांगितलं. ते 24,000 श्लोक म्हणजे सध्या उपलब्ध असलेलं श्री शिवमहापुराण, त्याची ही संहिता आहे. मग पुन्हा सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही पुराणामध्ये काय सांगितलंय बरं का, तर ते श्रवणाचं महत्त्व सांगितलं आहे. ऐकावं कसं, मनाच्या ओढून ओढी श्रवणी वैसावे आवडी, घडीने घडी काळ सार्थक करावा, समर्थ आहे. कसं ऐकावं, तर हृदयाचे कान करून ऐकावं. याचं कारण एकच शब्द असा आहे. तर मी सांगितलं ना का आपल्या उपयोगाचं काय हो, एक वाक्य आपल्या उपयोगाचं आहे. पण ते कोणतं हे कळण्याकरता काय 10-11,000 2 तास जे काय ते ऐकावं लागणार आहे. कसं ऐका, तर हृदयाचे कान करून ऐका. एक राजा होता, त्याच्याकडे एक मूर्तिकार होता. त्याने अगदी 3 हुबेहूब दिसणाऱ्या मूर्त्या तयार केल्या होत्या. राजाने विचारलं, काय याच्या काय किमती आहे? तो म्हणाला, ही पहिली मूर्ती आहे ना, तिची किंमत आहे 5,000. ही जी 2 नंबरची मूर्ती आहे तिची किंमत आहे 10,000. आणि ही 3 नंबरची आहे ना, ती आहे 5,000. राजा म्हणला, दिसायला तर सगळ्या सारख्या आहे, ही 5,000 आणि ती 5,00,000, एवढा का फरक आहे? तो म्हणाला, राजा तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एखादा हुशार मंत्री असेल ना, तर त्याला विचारा. झालं, राजाने बोलवलं मंत्र्याला, म्हणाले, असं आहे, ही 5,000, ही 10,000, ही 5,00,000. का किमतीत का फरक आहे सांग? मंत्री हुशार होता, हुशार असलेल्यांनाच मंत्री करायला पाहिजे असं. त्यानं पाहिलं तर तीनही मूर्ती अगदी हुबेहूब आहे, काही फरक नाही. तो म्हणाला, याचा अर्थ काहीतरी मेघ असणार ना, याचा काहीतरी मेघ असणार. सोनाराकडे गेला आणि एक बारीक तार करून घेतली सोन्याची. किती बारीक की म्हणजे फक्त चमकेल, दिसणार नाही.
इतकी पातळ 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 पातळ. पहिल्या मूर्ती बसल्या आणि बारीक निरीक्षण केलं तेव्हा त्या मूर्तीच्या दोन्ही कानांना छिद्र होती. त्यानं काय केलं, एका छिद्रातून ती तार बाहेर घातली आत, ती बरोबर दुसऱ्या छिद्रातून बाहेर. कळलं मला एका 5,000. या कानाला ऐकायचं, आई किंमत नाही बघायला. आपण तसे नाही होत ना. आपली किंमत आपण ठरवायची. आपली 5,000 आहे का 5,00,000 आहे याच्याकरता चाललंय. दुसऱ्या मूर्तीपाशी गेला. दुसऱ्या मूर्तीच्या परत कानाला छिद्र होतं. यानं ती बारीक तार आत घातली 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 आणि ती मुखावाटे बाहेर आली. बरं का, तो मंत्री म्हणाला, बहुतेक हा प्रवचनकार दिसतोय. कीर्तनकार, प्रवचनकार असा असणार होता. आणि तिसरी मूर्ती, तो मंत्री त्याच्याजवळ गेला. त्याही मूर्तीच्या कानाला छिद्र होतं. पण त्या छिद्रामधून त्यानं ती सोन्याची तार आत टाकली आणि ती थांबली कुठे जाऊन, तर ती हृदयापाशी जाऊन थांबली. याचा अर्थ काय, तर आम्ही जे कानाने श्रवण करणार आहोत ते आमच्या हृदयापर्यंत गेलं तर त्या श्रवणाचा उपयोग आहे. लक्षात ठेवा, नाहीतर काही उपयोग. आणि मग ऐकलेलं त्याच्यावरती श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, निधिध्यास आहे. या पुढच्या पायऱ्या. पहिलं श्रवण आहे. पहिलं श्रवण. भरपूर ऐका बरं का, भरपूर ऐका. आणि ज्या ठिकाणी सनत, सनंदन आणि सनातन आणि सनत कुमार या चौघांना मिळून सनत कुमार असं म्हणतात. भगवंतांचे हे अवतार सांगितले जातात. पहिला अवतार हा सनत कुमारांचा सांगितला. अशा सनत कुमारांनी हा उपदेश व्यासांना केला. प्रत्येक पुराणाच्या वेळेला कोणी ना कोणीतरी उपदेश केला आणि त्याच्यातून ते पुराण व्यासांना दिसलं किंवा त्याचे शब्द सुचले. बघा, आता कुठपासून सुरुवात झाली आहे या पुराणाला, तर ब्रह्मांडाची रचना नुकतीच होतीये. बरं का, फार 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 जुने. ब्रह्मांड अजून तयार झालेलं नाहीये तेव्हापासून सुरू झाले शिवपुराण. भगवान महाविष्णू आपल्याला माहिती आहे, त्यांची आवडती पोज माहिती आहे ना, शेषावरती बघा असे पाहून देत बरं का. छान. आणि ब्रह्मदेव आकाश मार्गाने फिरतात. फिरता 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 त्यांनी सहज खाली पाहिलं तर कोणीतरी झोपलेला दिसलं. बघा, आता खरं तर ब्रह्मदेवांची निर्मिती कोणापासून झाली आहे? महाविष्णूंपासून. पण समाजात आपण असं बघतो की बापाला बाप म्हणत नाहीत. बघा, सत्य आहेत की नाही समाजामध्ये असेल. तर तसं काहीच झालंय बरं का. आकाशमार्गाने फिरताय आणि पाहिलं कोण कोण झोपले खाली. म्हणून म्हणून तिथे गेले बरं का जवळ आणि काय म्हणाले, झोपलायस, उठ. महाविष्णू म्हणतात, मी पिताय तुझा, मला काय सांगतोस का? वडील घरी आले की मुलाने उठून उभं राहायचं.
मुलगा घरी आला की वडिलांनी नाही उठून उभं राहायचं. ब्रह्मदेवांना म्हणलं अरे मी पिता काय नाही पिता म्हणाले, काय नाही, मी श्रेष्ठ आहे, मी हे सगळं निर्माण केलं. ब्रह्मदेवाने रचली ना ही सगळी सृष्टी पुढे, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, काय नाही, तू काही माझा पिता वगैरे नाही. तेव्हा भगवान महाविष्णूने सांगितलं बरं का, अरे तुझी उत्पत्ती कुठून झाली आहे, तर माझ्या नाभी कमलामधून एक कमल वर आलं आणि त्या कमलासनावरती तू बसला होतास बरं का, हे विसरलास का सगळं. या न्यायाला मी तुझा स्वामी आहे. ब्रह्मदेव म्हणतात ते स्वामी मी काय मला माहिती नाही, हे सगळं मी निर्माण केले, मी या जगताचा स्वामी. आणि भांडण वाढता 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 इतकं वाढलं असा उल्लेख आहे की या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. दोघांकडे शस्त्र आहेत, कोणी कोणाचं ऐकेना असा उल्लेख आहे. आणि कुठपर्यंत गेलं भांडण, तर म्हणाले दोघं एकमेकांचा वध करण्यापर्यंत गेले. इतकं भांडण विकोपाला गेलं. आणि आता ते दोघेही एकमेकांवरती अस्त्र चालवणार, अस्त्र म्हणजे बाण चालवणार विशिष्ट प्रकारचे. तर हे बाण चालवतात म्हणजे काय करतात, तर बाण साधत असतो, त्याच्यावरती मंत्र जपायचा असतो आणि मग तो धनुष्याला लावून सोडायचा. तसं दोघांनी करायला सुरुवात केली बरं का. तर त्यांच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहून इतर देवतांना कळलं की आता हे कोणतं अस्त्र सोडणार आहे. आपल्याकडे कळतं की नाही ओठांवरनं काय चाललंय, सासू सहस्त्रनाम किंवा सून सहस्त्रनाम, म्हणजे हाताने स्वयंपाक चालू असतो आणि आवाज येत नसतो का, नुसतं ती पुटपुटत असते काही. तरी मी सांगत होतेच ते फार कमी करावं का. आमचे स्वामीजी म्हणतात 50 नंतर मी सांगत होते हे काढूनच टाकायचं मला. म्हणजे आपलं उरलेलं आयुष्य सुखात जातं बरं का. 50 नंतर फार अपेक्षा ठेवायच्या नाही, करायच्या नाही आणि ठेवायच्या नाही. दोघांनी मंत्र जपायला सुरुवात केली. आता बघा, समजा दोन योद्धे भांडतायत, कुस्ती रेसलिंग चालते, महाराष्ट्र हिंद केसरी आणि पाकिस्तान केसरी. हा म्हणजे काय तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. तर त्यांच्यामध्ये जो निकाल देणारा पाहिजे ना, तो आमच्या दारासिंग सारखा पाहिजे ना. माझ्यासारख्याला उभं गेलं मध्ये तर काय दोघे असं उचलून फेकून गेले. काही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे मला सांगायचं, त्यांच्यापेक्षा बलवान पाहिजे, त्यांच्यापेक्षा ताकदवान पाहिजे, त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान पाहिजे. मग असं कोण आहे, असे आमचे शिवजी आहे. सगळे देव शिवांकडे गेले. शिव म्हणजे आता आपण जो आकार बघतोय कसा आणत होता का, ते शिव नावाचं तत्व आहे. तुम्हाला अंतकाळी या साधन मार्गावरून जीवाला शिवच व्हायचं आहे. आपण तेच आहोत, फक्त आपल्याला त्याचा विसर पडलाय. आणि ते आपल्याला एकदा कळलं की मग काय, मग जगताचा विसर पडतो. एवढ्या लवकर होणार नाही. किती वेळा ऐकावं, मी नेहमी सांगतो बरं का, 1000 वेळा ऐकावं कमीत कमी. 1000 वेळा ऐकलं की आपल्याला कळतं, अरे आपल्याला तर काहीच कळलं नाही.
हे काहीच कळलं नाही हे फार महत्वाचं आहे बरं का. आपल्याला काही कळायला लागलं ना असं आपल्याला वाटलं की लक्षात ठेवा, परमार्थातले काही दरवाजे आपोआप बंद होतात. मला काही कळतंय म्हणलं ना की सगळं अवघड होतं. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपुढे समर्थांचा एक श्लोक म्हटला जातो. आपल्याला वाटतं ना मला कळतंय यातलं. म्हणजे पु ल देशपांडे म्हणले होते, पुलंनी पुण्याचं उदाहरण दिलं बरं का त्याच्याकरता. म्हणाले पुण्यातला भेडवाला भेड बांधता बांधता अमेरिकेचं आर्थिक धोरण काय आहे आणि ते कसं असावं यावर चर्चा करत होता. हे पुलंचं वाक्य आहे बरं का. महाराजांच्या समोर जे समर्थांचं वचन म्हटलं जातं ना, समर्थ स्वतःला काय म्हणून घेतात नीट ऐका. अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही, तुझ वीण मजला जरी पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वी ठेवा. युक्ती असेना बुद्धी असेना शांती बसेना अंगी, रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. जय जय रघुवीर समर्थ. आहेत का समर्थाचे? अनाथ मी समर्थ और राम त्यांचा नाथ आहे. तरी ते म्हणतायत अनाथ आणि देवासमोर कसं उभं राहावं याच्या करता. दोघही जण आता धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे दोघांनी, त्याच्यावरती बाण लावलाय आणि मंत्र जपणार. नुसती ओठांची हालचाल झाली आहे बरं का. आणि ते सुरू असताना एकदम असा मोठा आगीचा लोट दोघांच्या मध्ये उभा राहिला, ज्योतिस्तंभ. दोघांच्या हातातून शस्त्र गळून पडली, कळेना काय झालं. आणि आकाशवाणी झाली बरं का. शिवांची वाणी. म्हणाले तुमच्यामध्ये का भांडण चालले, श्रेष्ठ कोण आहे ह्याच्या तपासना. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आहे. एक काम करा, तुमच्या समोर जो ज्योतिस्तंभ प्रकट झालेला आहे एकानं याची सुरुवात शोधून काढा आणि एकानं याचा अंत शोधून काढा. बस. ब्रह्मदेव लगेच म्हणाला मी जाणतो. हे मी फार असतं मी काढतो म्हणाले. विष्णू म्हणले काय मी पण प्रयत्न करतो नाही का, मिळालं तर ठीक आहे, मी पण प्रयत्न करतो. ब्रह्मदेव म्हणाले पण मी वरच्या बाजूला जाणार. विष्णू म्हणाले ठीक आहे मी खालती जाणार पाताळामध्ये. झालं. आणि आता हे भगवान महाविष्णू खाली 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 आणि ब्रह्मदेव नाही का. असं बघा समाजात असे असतात ना, मी म्हणणार ही कथा का आली आहे, शिवांना हे सांगायचं आहे बरं का. गर्वाचं घर. विष्णू अगदी नम्र आहेत बरं का. ते खाली 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 खाली. अहो काही हजार योजना गेले असं उल्लेख आहे. दोघही जण तरी त्याचा आधी सापडला नाही आणि अंत सापडला नाही. पाताळ गणेशांनी भगवान महाविष्णूंना दर्शन दिले असं उल्लेख. पाताळ गणेशांनी विचारलं काय चाललंय.
विष्णू म्हणाले मी हे कुठपर्यंत आहे खाली हे बघतोय म्हणाले. पाताळ गणेश हसले, म्हणाले अहो शक्य आहे का ते? अहो याला आधी नाही आणि अंतही नाही बरं का. हे ज्योतिष स्वरूप आहे, हे प्रत्यक्ष शिवतत्व आहे आणि हे चराचरामध्ये भरलेलं आहे. झालं भगवान महाविष्णूंना लक्षात आलं आपल्याला काही याचा अंत सापडणार नाही. आपण जाऊ आले शरण जाऊ शिवांना, शिवतत्वाला आणि सांगू मला काही सापडलं नाही बाबा. पण ब्रह्मदेव वर 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 काय असतं, एकदा डोक्यात हवा गेली ना की ती फार लवकर निघत नाही. त्यांना काही हे कुठपर्यंत गेले हे सापडलं नव्हतं बरं का. पण असं सांगतात की त्यावेळेला केवड्याचं फूल पडलं होतं, तोपर्यंत केवड्याला फूल होतं असं सांगितलं बरं का. आता केवड्याला फूल नसतं, फक्त पान असतं, त्याचा सुगंध त्या पानामध्ये असतो. केतकीचं फूल खाली 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 येत होतं. ब्रह्मदेव म्हणाला ए केतकी थांब. केतकी थांबली विचारली काय काय ब्रह्मदेवा, हे बघ मी तुझा पिता आहे, मी तुला निर्माण केलं. म्हणाले हो तुम्ही निर्माण केले म्हणजे तुम्ही पिता. तू एक काम कर, तू माझ्या बाजूने साक्ष दे की मला याची सुरुवात दिसली म्हणून. ती म्हणाले आपण खोटं कसं बोलायचं, खोटं कसं बोलायचं. ते म्हणाले काही काळजी करू नकोस, तू खोटं बोल, मी तुला स्पेशल मंत्रालय देतो नंतर. झालं त्या दोघांमध्ये संगनमत झालं आणि हे महाविष्णू आले होते. ब्रह्मदेव आणि केतकी आले शिवांसमोर उभे आणि ते म्हणाले मी पाहिलं असं म्हटल्याबरोबर शिवांनी विचारलं की याला काय पुरावा आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की केतकी याला साक्षीदार आहे. भगवान शिव तिच्यावरती रागावले आणि खोटी साक्ष दिल्याचा परिणाम काय झाला आहे. तर शिवांनी तिला सांगितलंय की केतकी यापुढे पूजेमध्ये मी तुझा स्वीकार करणार नाही. शिवांना केतकी केवढा चालत नाही बरं का, केवढा चालत नाही. गयावया करायला लागली, हात जोडले, तिने पाया पडली 50 वेळा. म्हणाले असं करू नका, आजपासून तुला फूल असणार नाही. फूल खोटं बोललो ना, तुला फूल असणार नाही. तिने फार गयावया केली. शिवजी कसे आहेत ना, जरा सॉरी म्हटलं ना खुश, बाकी नाही बरं का खुश. शिव एकटे असेल म्हणून तर त्यांना आशुतोष म्हणतात ना, मी काल सांगितलं. म्हणाले एक चालेल काय, तुझा सुगंध तसाच राहील, तुझ्या पानांना तुझा सुगंध तसाच राहील. आणि दुसरं, माझं जे डेकोरेशन करतात ना, शिवांना जे आरास केली जाते ते दरवाजावरती विशिष्ट दिवशी, त्याच्यामध्ये आवर्जून केवडा वापरतात बरं का, आवर्जून पान वापरतात. याचं कारण शिवांनी सांगितलंय की मी केवळ तुझ्या गंधानं तुझ्यावरती प्रसन्न राहील. बाकी सगळं
शिवांना धोत्र्याचे फूल चालतो बघा, नाही का, कुठेही होतं बरं का धोत्रा. किती हीन वनस्पती आहे, ती चालते शिवांना, पण केतकी चालत नाही. का? कारण शिवांना खोटं बोललेलं चालत नाही. आणि ब्रह्मदेवांकडे वळले, म्हणाले, ब्रह्मदेवा, तू खोटं बोललायस, तेव्हा तुला याची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि म्हणून शिवानी काय केलंय तर केवळ आपली भ्रुकुटी उंचावली आहे बरं का, भुवयावर केलं, आणि या भुवईमधून शिवांचा एक गण उत्पन्न झाला, ज्याचं नाव आहे कालभैरव. कालभैरव भगवान की, कालभैरव भगवान की, कालभैरव भगवान की. देवराज सेव्यमान पावनामृतंकजम् व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखर कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. स्वरं नमामितारकं वरम् नीलकण्ठवीक्षितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कपाशदङ्गपाणिनादिकारणम् श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् भीमविग्रहं प्रभु विचित्रताण्डवप्रियम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. प्रशस्तचारुविग्रहम् मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहम् भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् विनिपुणं मनोहरेमपिङ्गिणीं लसत्कविम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचनं सुशर्मदायकं विभुम् स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमङ्गलम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कल्पपादुकाप्रभाविरामपादयुग्मकम्
वेदान् पठन्ति मनोहरम् ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् शोकमोहदैन्यलोकतापनाशनम् ते प्रयान्ति कालभैरवाङ्गे सन्निधिं ध्रुवम् ते प्रयान्ति कालभैरवाङ्गे सन्निधिं ध्रुवम् ते प्रयान्ति कालभैरवाङ्गे सन्निधिं ध्रुवम् कालभैरव भगवान की कालभैरव भगवान की कालभैरव भगवान की। आणि तो असा कालभैरव उत्पन्न झाला। काय ही अष्टक म्हणजे नाहीत ना कालभैरवांची त्या वेळेला, तर ते रागावतील माझ्यावर, म्हणाले हा अर्धवट सांग। शंकराचार्यांनी रचलेले फार जबरदस्त हे अष्टक म्हणा बरं का, फार फार स्तोत्र म्हणा। कशा करता तर गुलाबराव महाराज तर आमचे म्हणायचे की बाकी सगळं सोडा, फक्त स्तोत्र म्हणा त्यानं कल्याण, प्रज्ञाचक्षु। कालभैरव शिवांसारखाच पण अत्यंत अकराळ विकराळ असा हात जोडले त्याला शिवांचा आणि म्हणाला काय अन्याय पिताश्री। शिवांच्या प्रकृतीमध्ये आलाय ना, काय अन्याय पिताश्री। शिवजी म्हणाले ज्या मुखानं हा ब्रह्मा खोटं बोललाय ते मुख छाटून टाक। ब्रह्मदेवांना याच्यापूर्वी 5 मुख होती, आपल्याला किती आहे? खोटं बोलल्याचा काय परिणाम होतो विचार करून ठेवा फक्त, म्हणून मी सांगितलं। त्यानं अंगठ्याच्या नखानं उडवलं बरं का ब्रह्मदेवांचं मुख। काय काय ताकद आहे, एक मुख उडवलं आणि आता त्याला माहिती आहे ना कुठल्या मुखानं खोटं बोललाय, तो नव्हता तेव्हा नाही का, त्याला काय माहिती कुठल्या मुखानं खोटं बोलले। दुसरं मुख उडवायला गेला तेव्हा भगवान महाविष्णू मध्ये पडले बरं का, म्हणाले ब्रह्मदेवा बस बस आता बरं का, माफी मागा, शिवांची माफी मागा, झालं ना, शिक्षा मिळाली ना, पुन्हा असं करू नका। कालभैरवाला सांगितलं की झालं आता, एक मुख उडवलं, एवढी शिक्षा बास आहे त्याला, अजून नको। त्याला शिवांकडे पाहिजे, तुमची आज्ञा फायनल नाही का, कोणी सांगितलं तरी आपला सुपर बॉस कोण आहे त्यांच्याकडे पाहायचं पाहिजे। शिवजी म्हणले ठीक आहे, विष्णूंना काही अडचण नाही ना, आता त्यांच्या दोघांमध्ये माझं कोणाशीच वैर नाही, झालं संपलं बरं का। शिवजींचा राग संपला। आपण 6 महिने बोलत नाही, खरे खरे मागे मला कार्यामध्ये असं म्हणाली होती, जात नाही आपल्या मनातलं राग। ब्रह्मदेवांना शाप दिले प्रकाश शिवजी, ब्रह्मदेवा तुझी कोणीही पूजा करणार नाही। ब्रह्मदेवांचं मंदिर फार ठिकाणी नाहीये बरं का, मला असं कळलंय की 2 ठिकाणं आहेत, एक म्हणजे पुष्करला आहे ब्रह्मदेवांचं मंदिर, आणि असं कळलंय की आळंदीमध्ये आहे कुठेतरी ब्रह्मदेवांचं मंदिर, मी पाहिलेलं नाही।
पुष्करचं पाहिलंय, मी पुष्करला गेलो होतो त्यामुळे पुष्करचं पाहिलंय. आणि पूर्वी असं मला वाटत होतं की नाहीच आहे कुठे, तर तसं नाही आहे. जसा आपला अभ्यास वाढत जातो, आपण जशी अधिक माहिती घेत जातो तसं आपल्याला नवीन माहिती कळत जाते. तर ब्रह्मदेश जो आहे ना आज नाही का आपण ब्रह्मदेश, तर ब्रह्मदेशामध्ये ब्रह्मदेवांची मंदिरं आहेत बरं का. तो त्यांच्या नावानेच ओळखला जातो देश, त्यामुळे तिथे ब्रह्मदेवांची पूजा होते. आळंदीला एक आहे असं मला कळलंय, पण अजून मी पाहिलेलं नसल्यामुळे खात्री सांगू शकत नाही. तुझी कोणीही पूजा करणार नाही, तुझा कोणीही उत्सव करणार नाही. बघा बाकी सगळ्या देवांचे उत्सव आहेत. रामाचा आहे, कृष्णाचा आहे, शिवांचा आहे, गणपतीचा आहे, देवीचा आहे, नवरात्र. ब्रह्मदेव तर जगतपिता आहेत ना, त्यांचं काही नाही. तुझा कोणीही उत्सव करणार नाहीस, कोणत्याही सत्कार समारंभामध्ये तू कायम वंचित राहशील. क्षमा मागितली, क्षमा मागितली की शिवजी खुश. सुधारला म्हणाले आपण, तो मनात विचार करतोय सुधारला का एक मुख गेलं ना माझं. पण तू माझी क्षमा मागितलीस म्हणून मी तुला वरदान देतो. आपण जेव्हा कोणताही यज्ञयाग करतो ना, घरामध्ये होम हवन करतात बघा, काहीही असतं, तेव्हा एक ब्रह्मादिकांचं मंडळ मानलं जातं. ते कोणाच्या करता मानलं जातं, तर ते ब्रह्मदेवांकरता. तू त्या यज्ञाचा आचार्य होशील. यज्ञाचा जो प्रमुख आहे त्याला ब्रह्मा असं म्हणतात. 4 जण लागतात यज्ञाला. त्याचा जो प्रमुख आहे तो ब्रह्मा आहे. तो मान तुला मिळेल दर यज्ञामध्ये. हे मी तुझ्या करता करतो. आणि तुझं स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही. हे कशाच्या बदल्यात दिलं? केवळ तू माझी क्षमा मागितलीस म्हणून. केतकीला जो शाप दिला तो आपण ऐकला की तुला इथून पुढे कधीही फूल येणार नाही, माझ्या पूजेत तुझा वापर चालणार नाही, मला तुझा कोणताही स्वीकार चालणार नाही, पण तुझा गंध मात्र मी घेईन. माझ्या आराशीमध्ये तुझा उपयोग केला तर ते मला मान्य, ते मला प्रिय आहे. आणि विष्णू खरं बोलले होते, त्यामुळे विष्णूंना वर दिला की तुम्हाला ह्या ब्रह्मांडामध्ये माझ्याप्रमाणेच सन्मान प्राप्त होईल. जेवढी शिव मंदिर आहेत ना तेवढीच विष्णू मंदिर आहेत बघा, तेवढीच विष्णू. माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तेवढाच सन्मान प्राप्त होईल. आणि लगेच शिवांनी काय सांगितलं की आता तुम्ही तपश्चर्येला जा. आणि म्हणून त्यांच्यावरती काय केलं तर आमचे गुरुजी सांगतात त्यांच्यावरती पांघरून टाकलं. थोडक्यात काय त्यांच्या चुकांवरती पांघरून टाकलं शिवाने. आणि त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगितला. तो मंत्र म्हणजे ओंकार आहे. या दोघांनी ब्रह्मदेवांनी कशाचं तप केलंय, कुठल्या तपावरती त्यांनी सृष्टी रचली आहे, भगवान विष्णूंनी कोणत्या मंत्राचा जप केलाय तर तो ह्या ओंकाराचा जप केलाय. 11 ओंकाराची साधना इथे आली बघा, मंत्राचं महात्म्य इथे आलेलं आहे.
आणि शिवांनी सांगितलं की ज्याप्रमाणे माझं प्रगटीकरण हे ह्या ज्योतिष स्वरूपामध्ये झालं होतं, तेव्हा इथून पुढे माझी पूजा अधिक ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये होईल, लिंग स्वरूपामध्ये होईल. म्हणून शिवांच्या मूर्तीपेक्षा शिवपिंडीची पूजा अधिक आहे. शिवमूर्तीची पूजा करू नये असं नाही आहे, पण पिंडीच्या पूजनेचं महत्त्व अधिक आहे. मला अधिक सांगितलंय कारण त्या शिवतत्वानं हे सांगितलंय. माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध होण्याकरता मी लिंग स्वरूपामध्ये, ज्योतिष स्वरूपामध्ये प्रगट झालो. म्हणून इथून पुढे त्याच स्वरूपामध्ये माझे भक्तगण माझी पूजा करतील. हे कधी घडलं होतं आणि कुठे घडलं होतं? तर आत्ता आपण ज्याला अरुणाचल म्हणतो ना, अरुणाचलम जो सगळा भाग आहे तिथे ही घटना घडली आहे. आणि कधी घडली आहे तर ती शिवरात्रीच्या दिवशी घडलेली आहे. त्यावेळेला म्हणजे ती जी तिथी आहे ती शिवरात्रीची, म्हणून शिवरात्री एवढी पवित्र मानली गेली आहे. ह्याचं हे एक कारण आहे बरं का, अनेक कारण आहेत त्याचे. प्रत्यक्षामध्ये शिवांचं प्रगटीकरण त्या शिवरात्रीच्या दिवशी झालेलं आहे. आणि आपण शेवटच्या दिवशी शिवरात्रीची जी मुख्य कथा आहे ती पण ऐकणार आहोत. काय शिवरात्रीचं फल आहे ते ऐकणार आहोत. ज्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत पण शिवजी सांगतात त्या ठिकाणी जर शिवलिंग नसेल तर ते व्यर्थ आहे म्हणाले. म्हणजे मंदिरामध्ये कुठलंही मंदिर असू दे बरं का, शिवपिंडी हवीच आहे त्या ठिकाणी. आणि बाकी काही नाही आहे पण केवळ शिवपिंडी आहे तर ती जागा तीर्थक्षेत्र समान आहे. याचं कारण शिवजींचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष वास आहे. त्याच्यानंतर शिवांनी या दोघांना त्यांचा जो पंचाक्षरी मंत्र आहे, ओम नमः शिवाय, नमः शिवाय हा पंचाक्षरी आहे, त्याच्या अलीकडे ओम लावला जातो. हा मंत्र शक्यतो महिलांनी म्हणू नये. बरं, आपल्याकडे असं आहे का की म्हणजे ऋषींनी असं सांगितलंय का की माझ्या बायकोनं म्हटलं तर चालेल, इतरांनी म्हणायचं नाही, इतरांच्या बायकोने? हे सगळ्यांकरताय बरं का. खरं तर पुरुषांनी सुद्धा ओम नमः शिवाय असं म्हणायचं नाहीये, त्यांनी नमः शिवाय असं म्हणायचं आहे. आणि भगिनी वर्गाने शिवाय नमः असं म्हणायचं आहे. याचं कारण असं आहे, त्याचे जे आघात आहेत ते आपल्या शरीराच्या विशिष्ट भागावरती परिणाम करतात. म्हणून काही मंत्र हे मोठ्यांदा म्हणायचे नसतात. त्याला काय होतंय, या भानगडीत आपण पडायचं नाही. आपल्यापेक्षा ऋषींना अधिक अक्कल होती ना, नक्की होती ना. मग त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त आपण ऐकायच्या. नुसता ओंकार म्हणायला हरकत नाही बरं का. फक्त तो कसा म्हणायचा आहे तर तो अधिक बेसला म्हणायचा आहे, खालती म्हणायचा. अशा पद्धतीनं
11 ओंकार, 11 ओंकाराची साधना ही सगळ्यांकरता सांगितली. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांनी करायला हरकत नाही. पण ओम नमः शिवाय हा मंत्र जो आहे तो जर गुरूंनी दिलेला असेल तरच जपला तर चालतो, अन्यथा चालत नाही. गुरु परंपरेतला जर मंत्र असेल तरच तो चालतो. आणि अनेक जण मी असं पाहतो म्हणजे संसारामध्ये असतात, प्रपंचामध्ये काय ते रामदेव बाबांमुळे फासफूस करतात, अनुलोम विलोम किंवा काय भस्त्रिका चांगले बरं का ते करा सगळ्यांनी. पण त्याच्यानंतर ते ओम 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 असं भराभरा ओंकाराचा जप करतात. तर तोही करायचा नाहीये. असा प्रणवाचा जप हा केवळ आणि केवळ संन्यासाला सांगितलेला आहे. कालपर्यंत आपण करत होतो की नाही, ते माफ होतं का? कारण माहिती नव्हतं आपल्याला. लक्षात घ्या बुवा, मी कालपर्यंत करत होते, मग त्याचं ते सोडून द्या, त्याचं काय ते बघतील. आता माहिती झालंय की नाही, माहिती झालंय आपल्याला की सुरीवरती बोट फिरवल्यानंतर बोट कापतं, हो की नाही. आता कळल्यानंतर फिरवायचं. आधी काय केलंय ते सोडून द्या. आता ते करायचं नाही, हे लक्षात ठेवा. अशा अनेक वेगवेगळ्या मंत्रांच्या साधना या दोघांना सांगितल्या. त्याच्यानंतर शिवपिंडीची पूजा कशी करावी, शिवलिंगाची पूजा कशी करावी हे सगळं सांगितलंय बरं का. आपल्याला वाटतं नुसतं आपलं एक लोटा जल ते आपल्याकरता बरं का, काहीतरी काहीच नाही पेक्षा काहीतरी, म्हणून ते सांगितलंय. त्या मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढा लक्ष, म्हणजे नमः शिवायमध्ये 5 अक्षर आहेत, तर किमान 5 लाख जप तरी व्हावा. किमान बरं का, अधिक केलं तर चांगलंच आहे. त्या मंत्रात जेवढे अक्षर आहेत तेवढे लाख जप झाला म्हणजे त्या मंत्राचं एक पुरस्चरण झालं. अशी गायत्रीची अनेक पुरस्चरण समर्थांनी केली. गायत्री ही तेजाची देवता आहे. असं सगळं सांगितलं. आणि आता या दोघांनाही मंत्र उपदेश केला आणि सांगितले की तुम्ही तपश्चर्येला जा. दोघ जण आपापल्या स्थानी तपश्चर्येला गेले. आणि त्यानंतर दीर्घ काळात एक घटना घडली. ते म्हणजे देवर्षी नारदांनी तपश्चर्या करायचं. देवर्षी नारद कुठे गेले तपश्चर्या करता? तर हिमालयामध्ये गेले. हिमालय हा तपश्चर्या करता फार फार जबरदस्त सांगितलंय बघा. ज्याला आयुष्यामध्ये काही सिद्धी हव्या आहेत त्यांना कुठे तप करावं? हिमालय क्षेत्री सांगितलं. अनेक साधू संत संन्यासी हे काही काळ तिथे जाऊन राहतात बरं का. आणि आमचे देवर्षी नारद गेले तपश्चर्याला. आणि नारद म्हणतायत की तपश्चर्याचा जो मुहूर्त आहे ना तो उद्या संध्याकाळी 6 वाजताचा आहे. त्यामुळे नारदांनी हिमालयामध्ये काय तपश्चर्या केली
आणि त्याचं काय फल नारदांना मिळालं हे श्रवण करण्याकरता बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी एकत्र येऊ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मला असं वाटतं की उद्या प्रत्येक जण किमान एकाला तरी अजून घेऊन येईल एवढं आपण ठरवतो. आणि दुसरी गोष्ट, इथे एक वही ठेवलेली, त्या वहीमध्ये जे आपल्या मंदिरामध्ये रेग्युलर येतात त्यांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर असावा. तर असं आपली आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप होईल. प्रसाद वाटप झाल्यानंतर प्रत्येकाने त्यांना शक्य आहे त्यांनी त्या वहीमध्ये नाव, मोबाईल नंबर लिहावा.